परमात्म्याच्या गुणाचं स्मरण आपल्याला करता येतं. ऐका, परमात्म्याच्या गुणाच्या बद्दल जर चिंतन आपण करायला लागलो तर असं लक्षात घ्या, त्या गुणाचं काही महत्व आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. त्या गुणाची असंख्यता आहे तीही लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या गुणाचं स्मरण जर आपण केलं तर त्याला काही फललाभही संतांनी शास्त्राने सांगितलेला आहे, तोही लक्षात घेतला पाहिजे. ऐका, गुणाचं काय महत्व आहे, देवाच्या गुणाचं काय महत्व आहे. आपल्या ठिकाणी असणारे गुण आणि परमेश्वराच्या ठिकाणी असणारे गुण अंतर आहे त्याच्यामध्ये, बरं का. आपल्या गुणाला प्राकृत गुण म्हणतात आणि परमेश्वराच्या गुणाला अप्राकृत गुण म्हणतात, बरं का. आपल्या ठिकाणी असणाऱ्या सत्व रज तम कोणत्या तरी गुणाच्या संबंधानं असलेलाच आपल्या ठिकाणचा गुण असतो. ऐका, हे देवाच्या षडगुणाचा विचार करा. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे देवाचे षडगुण आहेत की नाही. तसं माझ्या ठिकाणी काही यश नाही का, तुमच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी यश नाही का, आपल्याकडे श्री नाही का, आपल्या ठिकाणी औदार्य नाही का. पण आपल्या ठिकाणी असणारे हे सगळेच्या सगळे गुण प्राकृत गुण आहेत. ऐका, माझ्या ठिकाणी असलेला औदार्य कधी सात्विक असेल, कधी राजस असेल, कधी तामसही असेल. माझ्याकडून दान सात्विक पद्धतीचं घडायला लागलं, माझा औदार्य सात्विक म्हणा. रजोगुणी पद्धतीचं दान मी करायला लागलो, माझा औदार्य रजोगुणी म्हणा. तमोगुणी पद्धतीचं अशा पद्धतीचं दान माझ्याकडून जर घडायला लागलं, माझा औदार्य तामस म्हणा. पण या तीन गुणाच्या संबंधानं असलेल्या औदार्य नावाच्या गुणाला सोडून परमेश्वराचं औदार्य जर आपण विचारात घ्यायला लागलो, देव कसा आहे, देवाचं औदार्य कसं आहे, तुझे औदार्य जाणव ये स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र कैवल्या ऐसे पवित्र वैरी आहे दिधले. वैर्याला सुद्धा मोक्ष देण्याचा स्वतंत्र उदारता नावाचा गुण देवाच्या ठिकाणी आहे. मला सांगा, मोक्ष देण्याकरता देवाकडे असलेली जी उदारता, मोक्षदानाच्या बाबतीतली देवाची उदारता, तिला काय तमोगुणी उदारता म्हणू, तिला रजोगुणी म्हणू का, तिला सात्विक म्हणू. सत्व रज तमाच्या संबंधानं जर ती उदारता असती, ऐका, तर त्या उदारतेला मोक्ष देणं जमलंच नसतं, कारण मोक्ष ही निर्गुण वस्तू आहे. मग निर्गुण वस्तूच्या दानाकरता देवाकडे असलेल्या औदार्याचा विचार करा. ते औदार्य कसं, गुणाच्या संबंधानं नाही, प्रकृतीच्या संबंधानं नाही. म्हणून देवाच्या गुणाचा विचार करत असताना देवाच्या गुणाला काय म्हणावं लागतं, अप्राकृत. अप्राकृत प्रकृती संबंधानं एकाही गुणाचा देवाचा विचार करता येत नाही. मग सामान्याचे गुण प्राकृत आणि परमेश्वराचा गुण अप्राकृत असेल, महत्व आहे की नाही. त्या गुणामध्ये काहीतरी वेगळेपणा आगळीक आपल्याला पाहायला सापडते की नाही, विशेषतः त्याच्या ठिकाणी आपल्याला काही पाहायला सापडते. देवाच्या गुणाचं असं आहे. म्हणून भगवंताच्या गुणाच्या बद्दल त्यांच्या गुणाला कल्याण गुण म्हणतात. कल्याण गुण, कल्याण गुण निधान, भगवंताचं वर्णन अनंत कल्याण गुण निधान. ते अनंत पद मला पुढे वापरायचं म्हणून आता सोडून दिलं होतं, बरं का. कल्याण गुण, परमेश्वराच्या ठिकाणी कल्याण, त्याचे सगळे गुण कल्याण स्वरूप, त्याचे सगळे गुण कल्याणकारी, त्याचे सगळे गुण प्रकृती संबंधा वाचून अप्राकृत, हे सगळं भगवंताच्या गुणाचं महत्व विचारात घ्या. ऐका, आणि या देवाच्या गुणानुवादात आपल्या बुद्धीनं आपल्याला जर प्रवृत्त केलं तर फार मोठ्या पुण्याचं फळ आहे. पुण्य पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे, देवनी मज उत्तीर्णे झाली आजी. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे चिंतन लक्षात घ्या. ते ज्ञानेश्वरीचं लेखन, ऐका, गीतेचं चिंतन स्पष्ट करणं, याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज गुणानुवाद म्हणतात. हा भाग वेगळा, पण त्या गुणानुवादाच्या दृष्टीनं का होईना, गुणानुवादाच्या बद्दल बोलताना त्याची महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी काय व्यक्त केला, पुण्य पोषिली असाधारणे. मी आजपर्यंत असाधारण पुण्य पोचली, आणि ती असाधारण पुण्य पोचल्याच्या नंतर त्या पुण्यांनी मला फल दिलं. काय फल दिलं, ती तुझे गुण वानणे देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी. काय असतं, एखाद्याचं पालन पोषण जर आपण केलं तर ज्याचं आपण पालन पोषण केलेलं आहे तो आपल्या उपकाराची जाणीव ठेवून आपले उपकार फेडण्याचा काहीतरी प्रयत्न करतो. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी असाधारण पुण्यांचं पालन पोषण केलं, त्या असाधारण पुण्यांनी माझे उपकार लक्षात ठेवले, आणि उपकार लक्षात ठेवून त्यांनी काय केलं, माझ्या उपकाराची परतफेड करण्याकरता तुझे गुण वानणे देवोनी मला काय दिलं, उपकाराच्या परतफेडी करता त्या असाधारण पुण्याने मला तुझे गुण वर्णन करण्याची क्षमता दिली, आणि माझ्या उपकारातून ती आज उत्तीर्ण झाली, असं ज्ञानेश्वर महाराज चिंतन करतात. मला सांगायचं काय, असाधारण पुण्याच्या शिवाय, असाधारण पुण्य पोचल्याशिवाय, असाधारण पुण्यांना परिपुष्ट केल्याशिवाय, असाधारण पुण्यांचं विपुल मात्रेनं अनुष्ठान घडल्याशिवाय, हे सगळे पर्याय बघा बरं का. पोचणं म्हणजे पुष्ट करणं, पुष्ट करणं म्हणजे त्यांना व्यापक प्रमाणामध्ये त्यांचं अनुष्ठान करणं. असं असाधारण पुण्याचं व्यापक प्रमाणामध्ये अनुष्ठान केल्याच्या योगानं
जर देवाचे गुणानुवाद गाणं आपल्याला घडत असेल तर हे देवाच्या गुणानुवादाचं महिमा नाही असं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. अप्राकृत गुण हा देवाच्या गुणाचा महिमा, कल्याण गुण हा देवाच्या गुणाचा महिमा, असाधारण पुण्य पोचण्याच्या योगानं प्राप्त होणे ते गुणानुवाद आपल्याला करता येणं हा देवाच्या गुणाचा महिमा लक्षात घ्या. ऐका, हे महत्वाचं चिंतन झालं. आणि त्याच्यानंतर आता असंख्यता, अगणितता. भगवंताचे गुण अगणित आहेत. देवाच्या गुणाचं आपल्याला वर्णन करता येत नाही, म्हणून देवाला गुणनिधी म्हणतात. अगाय सावळ्या सगुणा गुणनिधी नाम नारायणा. गुणसमुद्र ज्ञानेश्वर महाराजांचा, त्रिभुवनैक नरेंद्र गुणसमुद्र हे शब्द ज्ञानेश्वर महाराजांची लक्षात घ्या. गुणसमुद्र म्हणलं, गुणसागर म्हणलं बरं का. ते भगवंताचे गुण कसे असंख्य आहेत त्याच्याबद्दल ते पुष्पदंताने वर्णन केले. पा असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरु वरशाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारन न याते. देवाचे गुण एकदा लिहून काढायचे ठरले. गणित नाही देवाच्या गुणाला असं कळलं आणि त्याच्यामुळे देवाचे गुण लिहून काढायचे ठरले. कसं लिहायचं हो, कोणी लिहायचं? सोम्या गोम्याने लिहून काही उपयोग आहे का? सामान्य आलतू फालतू माणसाने लिहून उपयोग नसल्यामुळं बुद्धीची अधिष्ठात्री देवता शारदा सरस्वती अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी. आता ती लिहायला बसली, नमिली नाही, इथं लिहायला बसली. आता आपण नमिली, ज्ञानोबरायनी नमिली, पण ती इथं लिहायला बसली. आता ती शारदा लिहायला बसली. बरं थोडा वेळ लिहिते का? 9:30 ते 10:30 लिहायचं आणि पुन्हा लगेच वही मिटून बसायचं असं नाही. सार्वकालम सर्व काळ लिहायला लागली. हो, मग तिनं लिहिण्याकरता काही सामग्री जमा केली. लिहायचं म्हणल्याच्या नंतर कागद पाहिजे, पेन पाहिजे, शाई पाहिजे, लेखणी हे सगळं पाहिजे ना. आता जुन्या काळामध्ये ही सगळी सामग्री, गेलं बाजारात 10 रुपये फेकले की लगे वही आणली, पेन आणली असलं नव्हतं ना. मग शाई तयार करावी लागत होती. मग शाई तयार करायची म्हणजे अगोदर काजळी जमा करा. जुन्या काळामध्ये लोक काजळी जमा करत होते. मी लहानपणी एकदा आमच्या गावामध्ये एक म्हातारा माणूस होता. बॉलपेन वगैरे निघालेला असताना सुद्धा तो शाई तयार करूनच वापरायचा. त्याच्या घरी जाऊन मुद्दाम तो शाई कशी करतो मी बघून आलो होतो बरं का. काय करायचं, जे दिवे लावलेले असतात ना तेलाचे वगैरे, त्या तेलाच्या दिव्यावर वगैरे असं काहीतरी झाकण लावायचं. ती काजळी जमा करायची. ती जमा केलेली काजळी त्याच्यामध्ये पुन्हा अजून काही चिकट पदार्थ मिसळून मग ते घोटून मग त्याच्यात पाणी कालवल्याच्या नंतर ती शाई तयार होते बरं का. आता तसं शाई करण्याकरता म्हणून असित काजळी जमा करायची ठरली. देवाचे गुणानुवाद लिहिण्याकरता भरपूर शाई पाहिजे होती, म्हणून काजळी जमा करायची ठरली. तेव्हा त्या सरस्वतीनं काजळी किती जमा केली? गिरीसमम स्यात्, असित गिरीसमम स्यात्. काजळी जमा केली पर्वता एवढी, हिमालय पर्वता एवढी. थोडं आपल्याला काय मेरू पर्वता एवढी, आपल्याला काय द्यायची का घ्यायची? काय नाही, एवढी मोठी पर्वत प्राय काजळी जमा केली. बरं, ही जमा केलेली काजळी कालवून, पाण्यामध्ये कालवून शाई करायची आहे. मला सांगा, मेरू पर्वता एवढी जमा केलेली काजळी तुमच्या बाटलीच्या दौतीवर मावल का? मग त्याच्याकरता काय केलं? सिंधू पात्रे, समुद्राचं पात्र केलं आणि त्या समुद्राच्या पात्रामध्ये पाण्यामध्ये ती सगळी काजळी कालवली आणि शाई तयार झाली. शाई तयार झाली. आता असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे. शाई तयार झाली. शाई तयार जरी झाली तरी लिहायला लेखणी पाहिजे. मग लेखणी कशाची करायची? बॉल पेन, फाउंटेन पेन, कोणती पेन आणायची होती? तर आता कोणती पेन नाही. मग त्या सरस्वतीने काय केलं? सुरतरु वर शाखा, स्वर्गातून एक कल्पवृक्षाची फांदी मोडून आणायला लावली, छिलून त्याची टोकदार अशी लेखणी तयार केली. बोरू तयार केला तो चांगला बरं का. ते असं लेखणी तयार झाली. आता शाई झाली, लेखणी झाली आणि त्याच्यानंतर आता कागद पाहिजे. कागद कोणता आणायचा? हो, पत्रम उर्वी. सगळ्याच्या सगळं पृथ्वीची कल्पना कागदाच्या ठिकाणी केली. संबंध पृथ्वी हा कागद केला बरं का, पत्रम उर्वी. आणि ही सामग्री घेऊन लिहायला शारदा बसली, सर्व काळ बसली. बुद्धीची अधिष्ठात्री देवता सदा सर्व काळ लिहायला लागली. तरी देवाचे गुण संपले का? हो, एवढी शाईच संपून गेली. हा सगळा पृथ्वीचा कागदच संपून गेला. सरस्वतीची बुद्धीच थोडीशी थकून कुंठित झाली. तदपि तव गुणानाम ईशपारम न याती. तरीपर्यंत भगवंताच्या गुणाची मर्यादा गाठता येत नाही. एवढे देवाचे गुण असंख्येय. योवा अनंतस्य गुणान अनंतान. त्या परमेश्वराच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाचे चिंतन करताना सांगितलं तो अनंत आहे ना, त्याच्या ठिकाणची गुणही अनंत. अनंत म्हणती माझी या स्वामी, ते अनंत गुण त्याते म्हणून या. त्याच्या ठिकाणची गुणसंपदा अनंत आहे म्हणून त्याला अनंत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायामध्ये विभूतीची अनंतता सांगितली की नाही, ते विभूतीच्या अनंततेचं गणित तशाच पद्धतीनं परमेश्वराच्या अनंततेचं गणित लावून घ्या ना. पर्जन्याची या धारा
वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठीक. ज्ञानेश्वर महाराज सांगतात पर्जन्याच्या धारा, पाऊस पडायला लागला तर त्याच्या धारा मोजता येतात. संबंध पृथ्वीवर निर्माण झालेले उगवलेले उगवणारे सगळे जे तृणांकुर आहेत त्यांची गणना करता येते. पृथ्वीच्या तृणांकुरा होईल ठीक. पुढे काय, महोदधेची या तरंगा व्यवस्था धरू नये जेविगा तेवी माझी या विशेषलिंगा नाही मिती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात समुद्रावर निर्माण झालेले जे तरंग आहेत ना ते मोजता येतात का? समुद्राच्या लाटा मोजता येतात? मोजता येत नाहीत. पर्जन्याच्या धारा मोजता येतात? मोजता येत नाहीत. सगळ्या पृथ्वीवरचे तृणांकुर गवताचे अंकुर तुम्हाला मोजून काढता येतात? येत नाहीत. पण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे एखाद्या वेळेला पर्जन्याच्या धारा मोजता येतील, एखाद्या वेळेला पृथ्वीवरचे सगळे तृणांकुर मोजून काढता येतील, एखाद्या वेळेला समुद्रावर उठणारे सगळेच्या सगळे तरंग त्याची संख्या आपल्याला लावता येईल. परमात्म्याच्या विभूतीला मात्र मर्यादा नाही. असंख्येय परमात्म्याच्या विभूती आपल्याला पाहायला सापडतात. जर विभूती असंख्येय असतील तर गुण असंख्येय नाहीत का? एक एक विभूती एका एका विशेष गुणाला धरूनच जर असेल तर ती विभूतीची अनंतता म्हणजे गुणाची सुद्धा अनंतताच आहे. देवाच्या गुणाची मर्यादा नाही. देवाचे गुण आपल्याला काय ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एक 6व्या अध्याय चिंतन केले पहा. तो ज्ञान यांचा बापू, देखण्याचे दिठेचा दीपू, जया दादुलयाचा संकल्प विश्वरचे, जयाचे आणि अंगिके तेजे, आवर रवी शशीची वणिजे, म्हणून जग हे वेसजे वीण असे तया, हागा नावची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, गुण एकैक काय तयाचे कळीशील तू. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे चिंतन बघा. ज्ञानोबरायांनी अगोदर सगळे देवाचे गुण सांगायला सुरुवात केली. सर्वज्ञांचा बाप हा परमात्मा कसा आहे? सगळ्या सर्वज्ञाचा बाप आहे. सगळ्या सर्वज्ञांचा बाप. बर, देखण्याचे दिठीचा दीप, जेवढे काही ज्ञानी असतील त्या सगळ्यांच्या ज्ञानदृष्टीचा दिवा म्हणजे परमात्मा आहे. जया दादोलियाचा संकल्प विश्वरची, हा परमात्मा असा दादलाय, असा समर्थ आहे की याचा संकल्प विश्वाची रचना करू शकतो. हे सगळे गुण आहेत देवाचे. जयाचे आणि अंगिके तेजे, आवर रवी शशीची वणिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सूर्य चंद्राचा जो जगाला प्रकाश देण्याचा व्यापार चालतो तो सगळा व्यापार कोणाच्या तेजाने चालतो? त्या परमात्म्यापासून आंशिक तेज घेऊन यांचा जगाला प्रकाश देण्याचा व्यापार चालतो. म्हणून जग हे वेसजे वीण असे तया. अरे बाबा, सूर्य चंद्राचा व्यापार जर जगाला प्रकाश देण्याचा त्याच्या आंशिक तेजानं चालतो तर जग त्याच्या प्रकाशापासून प्रकाशित झालं असं कसं म्हणता येईल? हे सगळं सांगता सांगता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किती देवाचे गुण सांगत बसू. गुण त्या देवाचे किती गुण? अरे त्या देवाचं नावच असं आहे, हागा नावच एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे. त्या देवाचं नावच असं आहे की त्याच्या पुढे आकाश सुद्धा लहान पडतं. गगनाहुनी वाढ नाम आहे. अशी त्याच्या नावाची जर स्थिती असेल, गुण एकैक काय तयाचे कळीशील तो. ज्ञानोबा आपल्या मनाला समजावून सांगतात हे सर्वज्ञाचा बाप, देखण्याच्या दिठीचा दीप, जया दादल्याचा संकल्प विश्वर, किती गुण सांगत बसणार बाबा? एका एका गुणाची आकलना किती करीत बसशील? हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला समजावून सांगितलं. गुण एकैक काय तयाचे कळीशील तो या शब्दातून भगवंताच्या गुणाची असंख्यताच एका पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेली आहे. हे लक्षात घ्या. देवाच्या गुणाला मर्यादा नाही. भगवंताचे गुण अमर्याद आहेत, असंख्येय आहेत. असंख्येय गुणाचा निधी असा तो परमात्मा आहे. म्हणून त्याला गुणसमुद्र इत्यादी शब्दांनी गौरवलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मी काय सांगत होतो? भगवंताच्या गुणाचं महत्व. पहिला मुद्दा होता आपला. दुसरा मुद्दा आपला असा होता भगवंताच्या गुणाची अगणितता. अगणितता त्याचा विचार थोडासा केला आपण. आता चला भगवंताच्या या गुणाचं चिंतन करण्याने आपल्या पदरात काय पडणार? कारण काय, कोण प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. तुम्ही गुणानुवाद करा, गुणस्मरण करा असं सांगता. या गुणस्मरणाला काही फल सांगा ना. फल असेल तर आम्ही गुणस्मरण करू, नाही तर काही गुणस्मरण करणार नाही. या गुणस्मरणाला काय फल आहे सांगा ना. ज्ञानोबा सांगतात एका गुणानुवाद करिता उपरती होवो निचित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात काही लोकांनी या परमात्म्याचे गुणानुवाद केले. एका गुणानुवाद करिता काही लोकांनी गुणानुवाद केले आणि गुणानुवाद करणं म्हणजे गुण गाणं. त्याच्यानं काय झालं हो? उपरती होवो निचित्ता, त्यांच्या चित्ताला उपरती झाली. म्हणजे देवाच्या गुणानुवादाच्या योगानं वैराग्य सिद्ध होतं, उपरती होते. वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. हे कशानं मिळायला लागलं? गुणानुवाद करिता, गुणानुवादानं मिळायला लागलं बरं का. उपरती होऊन चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. अखंड परमात्म्याशी तल्लीनता होणं, निरंतर तल्लीन होऊन राहणं. आणि निरवधी तल्लीनता म्हणजे अमर्याद तल्लीनता होणं.
हा कशाचा परिणाम आहे? देवाच्या गुणानुवादाचा. देवाच्या गुणानुवादाने वैराग्य झालं, फल आहे. देवाच्या गुणानुवादानं देवाशी तल्लीनता, अखंड तल्लीनता आपल्याला प्राप्त व्हायला लागली, तद्रूपता मिळायला लागली, देवाच्या गुणानुवादाचं फल आहे. बरं का? अजून एक चिंतन आहे का? कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची. हा, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले चिंतन बघा. हा, माझ्या गुणी झाले. काही लोक, काही भक्त महात्मे माझ्या गुणाच्या ठिकाणी, माझ्या गुणाच्या योगाने झाले म्हणजे तृप्त झाले, आणि त्याला परिणाम काय भोगायला मिळायला लागला? देश काळा ते विसरले. देश काळाचं भान त्यांना राहिलं नाही. देश काळाचं भान न राहणं, परमात्म्याच्या गुणाच्या योगानं निरंकुशात तृप्ती सिद्ध होणं, हे जर भगवंताच्या गुणानुवादाचं फल असेल तर देवाचे गुणानुवाद किती महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. असं देवाच्या गुणाचं महत्व लक्षात घ्या, देवाच्या गुणाची असंख्यता लक्षात घ्या, देवाच्या गुणानुवादाचं फल लक्षात घ्या, आणि मग हे स्मरण, गुणस्मरण किती महत्वाचं हे लक्षात घेतलं की गेली हळहळ स्मरणे हे गुणस्मरणाने आपल्याला प्राप्त होणारं फल यथार्थ आहे की नाही हे आपल्याला लक्षात घेता येतं. ऐका, आता देवाच्या गुणानुवादात चला, देवाच्या गुणाचं थोडंसं स्मरण करता येतं का बघा. भगवंताच्या गुणाचा थोडा विभागानं विचार करा. भक्तिशास्त्रामध्ये परमात्म्याचे गुण सांगत असताना दोन पद्धतीनं पहिल्यांदा गुणाचा विभाग सांगितला. एक गुण असतो निरपेक्ष, एक गुण असतो सापेक्ष. ऐका, परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही कोणाच्याही अपेक्षे वाचून असणारे गुण. ऐका, ज्ञानशास्त्रामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं वाचन करण्याकरता जे शब्द येतात, भक्तिशास्त्रामध्ये त्या शब्दातून देवाच्या एका एका गुणाचं ग्रहण होतं. ऐका, ज्ञानशास्त्रामध्ये देवाचं स्वरूप सांगण्याकरता काही शब्द आले. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, विज्ञानम आनंदम ब्रह्म, आनंदो ब्रह्मेति व्यजानात. हे सगळे शब्द सत्य, ज्ञान, अनंत, आनंद हे शब्द परमात्म्याचं स्वरूप सांगण्याकरता आले की नाही? पण स्वरूप सांगण्याकरता आलेल्या या शब्दातून देवाच्या एका एका गुणाचा विचार आहे भक्तिशास्त्र सांगतं. परमात्म्याच्या ठिकाणी सत्यत्व गुण आहे, ज्ञानशास्त्रात जमत नाही, पण भक्तिशास्त्र म्हणतं तो सत्यत्व गुण आहे. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आहे, परमात्म्याच्या ठिकाणी आनंद नावाचा गुण आहे. आता हे सत्यत्व, ज्ञान, आनंद या गुणाचा विचार करा. हे गुण देवाच्या ठिकाणी कोणाच्या तरी अपेक्षेनं आहेत का? अपेक्षा नसताना सहज देवाच्या ठिकाणी आहेत. कसं आहे? सहज आहेत. आणि सहज असल्यामुळं या सगळ्या गुणांना म्हणायचं निरपेक्ष गुण. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव ब्रह्म. ब्रह्माचं वर्णन वेदांतामध्ये येतं. मधुसूदन सरस्वतीचा आवडीचा शब्द आहे. ते परमात्म्याचं नित्यत्व, शुद्धत्व, ज्ञानरूपत्व हे सगळंच्या सगळं एकत्रित करून मधुसूदन सरस्वती बऱ्याच वेळेला देवाच्या संबंधानं वर्णन करताना म्हणतात नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव. परब्रह्म कसं आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे. आता हे नित्यता, शुद्धता, बुद्धता, मुक्त स्वभावता ही परमात्म्याची जी गुणसंपदा आहे, या गुणाचा विचार करा. हे निरपेक्ष गुण आहेत. निरपेक्ष गुण, निरपेक्ष गुणातून चला सापेक्ष गुणाकडं. कोणाच्या तरी अपेक्षेने येणारे गुण. त्या सापेक्ष गुणाचा विचार करताना त्याच्यात 3 प्रकार सांगितले. काही गुण असतात जीव सापेक्ष, काही गुण असतात जड सापेक्ष, आणि काही गुण असतात परमेश्वराच्या ठिकाणचे उभय सापेक्ष. जड आणि जीव उभय सापेक्ष. जडाच्या अपेक्षेनं देवाच्या ठिकाणी असणारा गुण. ऐका, परमात्मा जगाचा निर्माता आहे की नाही? येतो वा इमानी भूतानि जायन्ते. सगळं जग त्याच्यापासून झालं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. ऐके नाही, तो जगाचा जनक आहे. जगाचा जनक आहे म्हणजे जगाचं जनकत्व त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे कोणता गुण आला? जनकत्व. आता हा जनकत्व नावाचा देवाच्या ठिकाणी असलेला गुण हा जीवसापेक्ष म्हणता की जड सापेक्ष म्हणता? कसा म्हणता सांगा? कसं म्हणता? देवाने कोणाला निर्माण केलं? जीवाला निर्माण केलं का जडाला निर्माण केलं? कोणाला निर्माण केलं सांगा ना? देव कोणाला निर्माण करतो? नाही नाही, जड सापेक्षच म्हणावं लागतं. कारण जे निर्माण होतं ते जडच असतं. जीव जर निर्माण व्हायला लागला तर तो साधी झाला, अनादी ठरत नाही. आणि जीव अनादी आहे आपल्या सिद्धांतामध्ये. वेदांताचा सिद्धांत कसा आहे? जीव अनादी आहे की नाही आपल्याकडं? सगळे ते कोणते कोणते 6 पदार्थ, षडस्माकम अनादय, 6 पदार्थ आपल्याकडे अनादी म्हणून सांगितलेले पाहायला सापडतात की नाही आपल्याकडं? त्या 6 जीव ईशो विशुद्धाचित तथा जीवेशयोर्भिदा अविद्या तच्चितेर योग षडस्माकम अनादय. हे 6 पदार्थ अनादी आहेत. त्याच्यामध्ये पहिलाच पदार्थ सांगितला जीव. जीव अनादी आहे. मग जीव अनादी जर असेल तर त्याची उत्पत्ती म्हणता का? म्हणा, बोला की. जीवाची उत्पत्ती आहे की नाही?
अनादी असेल तर त्याची उत्पत्ती आहे की नाही सांगा ना मला. नाही, मग तो उत्पन्न होत नाही, मरतही नाही. मग उत्पन्न होणार मरणार काय आहे बोला? जड आहे सगळं. जे जे उत्पन्न होतं ते जड, जे जे मरतं ते जड. म्हणजे देवाचं जगत जनकत्व, देवाचं जगत संहारकत्व या गुणाचा विचार जर आपण करायला लागलो तर देवाने जन्म कोणाला दिला आणि देवाने संहार कोणाचा केला? जगाचा, जडाचा की जीवाचा? जडाचा केला. जगत जनकत्व जड सापेक्ष गुण आहे. परमात्म्याने निर्माण केलेलं अरे देह निर्माण केला देवाने की जीव निर्माण केला? देह निर्माण करतो परमात्मा, जीव निर्माण करत नाही. जीव निर्माण करता येतच नाही, कारण जीव अनादी आहे. अनादी असलेल्या जीवाला निर्माण काय? अरे त्याचा स्वरूप आहे तो, त्याचाच अंश आहे, तो निर्माण कसा करणार? करता येत नाही. जीवाला निर्माण करणं, जीवाला मारणे नाही, संहारही जीवाचा नाही बरं का. कारण उपनिषदाची भाषा आहे, जीवापेतम वाबखिलेदम म्रियते न जीवो म्रियते. जीवाला सोडून बाकीचं सगळं जग मरून जातं, जीव मरत नाही. मग जीव अविनाशी आहे. जीव अविनाशी झाला, ऐका, जीव अविनाशी आहे, जीव अनादी आहे. मग त्याला जन्म मरण जर नसेल तर परमात्म्याने जन्म घातला आणि परमात्म्याने संहार केला. त्याच्या योगानं देवाच्याकडे येणारं जनकत्व आणि संहारकत्व हा जो देवाचा गुण आहे, हा जड सापेक्ष, जीव सापेक्ष की उभय सापेक्ष? जड सापेक्ष गुण झाला. जड सापेक्ष गुण झाला. आणि जड सापेक्ष गुणाची मर्यादा ओलांडून आपण आता जीवसापेक्ष गुणाकडे चला. जीवसापेक्ष गुणाकडे चला. काही वेळेला परमात्म्याला जीवांच्या संबंधानं काही गुण धारण करावे लागतात. ऐका, आता जीव सापेक्ष गुण जे देवाकडे आहेत ना, त्या जीवामध्ये दोन प्रकार आहेत. काही साधारण जीव आहेत आणि काही विशेष जीव आहेत. त्या साधारण जीवाच्या अपेक्षेनं काही गुण देवाला धरावे लागतात आणि देवाला विशेष जीवाच्या अपेक्षेनं काही गुण धरावे लागतात. साधारण जीव सापेक्ष गुण आणि विशेष जीव सापेक्ष गुण. मी आपल्या समोर एक गुण ठेवतो. परमात्मा न्यायी आहे. कोणावरही परमात्मा अन्याय होऊ देत नाही. हा न्याय देण्याचा परमात्म्याचा न्यायीपणाचा जो गुण आहे, हा सर्वसाधारण जीव सापेक्ष आहे की विशेष जीव सापेक्ष आहे? सांगा. काही विशेष जीवालाच न्याय द्यायला लागला तर बाकीच्या जीवावर अन्याय करतो का देव? मग कसं म्हणता? साधारण जीव सापेक्ष, सगळ्या जीवांच्या सापेक्षतेने प्रवृत्त होणारा तो गुण म्हणावं लागेल, है की नाही? साधारण जीव, कोणत्या जीव, कोणावरही अन्याय. त्या रामाच्या चरित्रातलं मी उदाहरण नेहमी सांगतो. कुत्र्याला न्याय दिला देवाने, कुत्र्याला न्याय. एकदा काय झालं, रामरायाचा दरबार भरलेला, दरबारातलं काम झालं आणि दरबारातलं काम झाल्यानंतर सगळे जे कोणी काही अडचणी घेऊन आलेले लोक होते सगळे बाहेर पडले. सगळे बाहेर पडले. रामराय निवांत बसले होते. अजून दरबाराची वेळ संपली नव्हती. त्याच्यामुळे घरी जायच्या अगोदर, विश्रांती भोजन वगैरे करण्याच्या अगोदर अजून कोणी जर आला तर त्याची काही समस्या असली तर ती मिटवावी या भावनेने रामप्रभू बसलेले लक्ष्मण समोर आहेत. आणि लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा झालं का रे काम दरबारचं? कोणाची काही अडचण नाही का? आता कोणी आपल्याला काही विचारायला आला नाही का? लक्ष्मणाने सांगितलं, कोणी नाही म्हणे महाराज, कोणी नाही, कोणी नाही. तुमच्या दरबारात कोणाला काय अडचण असायची म्हणे? जे कोणी आले होते त्यांच्या काही ज्या समस्या होत्या, अडचणी होत्या, त्याने तुमच्यासमोर मांडल्या, तुम्ही निराश केला, गेले लोक आनंदाने गेले. आता कोणी राहिलं नाही, कोणाची काही अडचण नाही. बघ रे लक्ष्मणा, कोणाची काही अडचण आहे का बघ बरं, कोणी काही अडचणीनं आपल्याकडे आलाय का बघ बरं, एकदा दारात जाऊन बघ बरं. मध्ये जरी कोणी आलेला नसला तरी दार, अरे माणूस नसेल, एखादा पशु असेल, जनावर असेल, काहीतरी असेल, कोणाची काही अडचण आहे का बघ बरं. लक्ष्मण दारात येऊन पाहतात तर दारामध्ये कुत्रा, त्या कुत्र्याच्या डोक्यावर जखम, त्याच्यातून रक्त वाहतंय, डोळ्यातून अश्रू, आणि ते कुत्र आशा धरून रामरायाच्या त्या दारातून आत बघतंय. हे पाहिल्याबरोबर लक्ष्मणाला जाणवलं प्रभूने या कुत्र्याला अंतःकरणानं जाणलेलं असेल. आत आले. लक्ष्मणाने हात जोडून सांगितलं, देवा कोणी नाही म्हणे. कोणी नाही, कोणी नाही. माणूस कोणी नसेल, पशु कोणी आहे असं म्हणलं होतं, मी पाहिलं का रे? हो म्हणे देवा, पाहून आलो. एक पशु दारात उभा आहे. कोण आहे रे? एक कुत्रा आहे. कसा आहे रे? त्याचं डोकं फुटलंय, त्याच्या डोक्यावर जखम आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि तो दरबाराच्या आपल्या दारातून आतल्या दृष्टी आतल्या बाजूनं नजर टाकून आहे. मग त्याला काहीतरी अपेक्षा म्हणे आपल्यापासून. घेऊन ये त्या कुत्र्याला, कुत्र्याला घेऊन ये. त्याला काय ते विचारू आपण. त्या कुत्र्याला बोलावलं. यू 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 केल्यानंतर ते कुत्र दरबारात आलं. दरबारात आल्याबरोबर रामचंद्र प्रभू समोर ते कुत्र उभं राहिल्याबरोबर रामचंद्र प्रभूने त्या कुत्र्याला विचारलं, काही विचारायचंय? काही अडचण आहे? काय अडचण आहे का म्हणल्याबरोबर त्या कुत्र्याने पुन्हा पुन्हा आपलं डोकं दाखवलं प्रभूला. देवा बघा, ही खोक पडली, ही खोक पडली, डोक्याला जखम झाली. देवाने विचारलं, त्या कुत्र्याला देवाने विचारलंय, काय झालं रे बाबा? ते कुत्र सांगायला लागलं. रामाला बोलतं कुत्र, आपल्याला बोलत नाही. आणि कुत्रे रामालाच बोलतात, हे पुन्हा आहे. रामाला त्याने सांगितलं की देवा असं आहे काय?
रामा मला ही जी जखम झाली ह्याची वेदना व्हायला लागली. झाली जखम, ठीक आहे, कुठं पडलास का? नाही नाही देवा, मला एकाने जखम केली. कोणी केली? त्या अमक्या अमक्या भिक्षुकानं मला जखम केली म्हणे. त्याला बोलावून आणा. बोलावणं. रामाने सांगितलं सेवकांना, अरे बोलवा म्हणे, त्याने याला जखम का केली? बोलवून आणा. त्याला बोलवून आणलं. त्या भिक्षुकाला बोलवून आणल्यानंतर त्या भिक्षुकाला विचारलं रामाने, ही जखम तू केली का रे? या कुत्र्याला तू मारलं का? मारलं म्हणलं. ही जखम तुझ्यामुळे झाली का? बरोबर आहे रामा, बरोबर आहे, ही जखम माझ्यामुळे झालेली, हे नक्की खरं आहे. रामाने त्या कुत्र्याला विचारलं, ही जखम तुला झाली, ही यानं केली, हा मान्य करतो यानं जखम केली म्हणून. त्याला विचारलं परत, का रे बाबा याला का मारलं तू? काय या कुत्र्याला तुला मारायचा अधिकार? कशा करता या कुत्र्याला एवढी मोठी जखम होण्यासारखं तू डोक्यामध्ये मारावं? त्यानं सांगितलं, म्हणलं महाराज काय करू म्हणलं, भिक्षा मागून उपजीविका करतो. 5 घरी भिक्षा मागतो, 6व्या घरी जात नाही. एकदा भिक्षा मागतो, पुन्हा भिक्षेला जात नाही, असा माझा नियम आहे. आणि मी भिक्षा मागून आणून घरी घेऊन जात असताना हे कुत्र कालही माझ्या भिक्षेच्या पात्रात तोंड घालून होतं, आजही होतं. 2-3 दिवस झाले म्हणे. 2-3 दिवस ह्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण ते परत येताना माझ्या झोळीमध्ये तोंड घातं. आणि कुत्र्याने तोंड लावलेली भिक्षा मला खाता येत नाही. 3-3, 4-4 दिवस झाले म्हणे. याच्यामुळे मला उपास व्हायला लागला, म्हणून रागावून मी याच्या डोक्यामध्ये प्रहार केला आणि ह्याला ही जखम झाली म्हणे. माझ्या उपासमारीमुळे हे माझ्याकडून घडलं. ठीक आहे. रामाने त्या कुत्र्याला विचारलं, असंच का रे? हा म्हणतो ते बरोबर आहे का? याच्या झोळीमध्ये तू तोंड घातलं, 2-3 दिवस याला उपासमार घडली आणि त्याच्यामुळे हा रागावला आणि त्यानं तुझ्या डोक्यात जखम केली, बरोबर? देवाला कुत्र्याने सांगितलं, म्हणे बरोबर आहे म्हणे देवा, मी 2-3 दिवस याच्या झोळीमध्ये तोंड घालत होतो. मग देवाने त्याला विचारलं, का रे बाबा तू का त्याच्या झोळीत तोंड घातलं? कुत्रा म्हणला, मी कुत्रे म्हणूनच घातलं म्हणला, दुसरं कारण काय? कुठंतरी तोंड घातल्याशिवाय मला काही मिळत नाही, त्याच्यामुळे तोंड घातलं म्हणे. माझा काही दोष नाही, हा पशु आहे. देवाने लक्षात घेतलं, हा पशु आहे, याचा हा स्वभाव आहे, याचं काही फार चुकलेलं नाही. या माणसाला विचारलं, असं का रे बाबा तू याला मारलं? हा, याला नुसतं बुजगावलं असतं, याला नुसतं हाकाललं असतं. पहिल्या 2 दिवसात जसं हाकाललं तसं याला जोरात थोडंसं अजून खेकसून हाकाललं असतं, दगड उचलून नसतं मारण्याचा आविर्भाव केला असता, तर या परत गेला असता, परत तुझ्याकडे आला नसता. याला मारायचं कारण काय? रामानं सांगितलं त्या भिक्षुकाने, चुकलं म्हणे महाराज, माझं चुकलं म्हणल्याबरोबर रामाने विचारलं, मग आता काय तुला शिक्षा दिली पाहिजे म्हणे. कुत्र्याला विचारलं, याला शासन करायचं का रे? कुत्र म्हणलं, हो महाराज, याला शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा झाली पाहिजे म्हणल्याबरोबर रामानं धर्मशास्त्राला सांगितलं, बघा कुत्र्याच्या डोक्यात यानं दगड घातला आणि कुत्र्याला जखम झाली, काय शिक्षा द्यायची, कुठं काय लिहिलंय? काढा तुमचे धर्मग्रंथ. त्याने धर्मग्रंथ काढले, कुठं काही मिळेना, काही मिळेना. असं कुठं सरळ मिळतं का? कुत्र्याच्या डोक्यात दगड घालण्याने त्याला जखम झाली, त्याला काय शिक्षा द्यावी, हे असं कुठे लिहिलेलं असेल का? तारतम्यानं विचार असतो, पण ते कुठं तसं काही दिसेना. त्याच्या जवळपासची शिक्षा काही दिसेना, तशी अनुरूप काही शिक्षा मिळेना. धर्मशास्त्रानं सांगितलं म्हणे, प्रभू आपणच निर्णय करा म्हणे, आपणच निर्णय करा, आम्हाला काही सांगता येत नाही. रामाने विचार केला, धर्मशास्त्री निर्णय द्यायला तयार नाही. मी निर्णय जर दिला तर तो कोणाला तरी अन्यायाचा वाटला तर काय करू? मग काय करा, ज्याला त्रास झालाय त्यालाच विचारा, याला काय शिक्षा करायची? त्या कुत्र्याला विचारलं, कुत्र्या काय नाही, यानं तुझ्या दगड घातला डोक्यामध्ये, त्याच्यामुळे तुला जखम झाली, तुला त्रास व्हायला लागला, याला काय शिक्षा द्यायची तू सांग बरं. तुला सांगता येतं का काही? तुला काही धर्मशास्त्राचा अभ्यास आहे का? कुत्र म्हणलं, अभ्यास बिभ्यास काही नाही म्हणलं, पण सांगता येतं म्हणे. हे कुत्रे असं बोलतात. अभ्यास नाही म्हणतात, पण मला सांगता येतं. सध्या सगळे कुत्रे बघा की तुम्ही, संत वाङ्मयाच्या संबंधानं तुम्हाला सांगता येतं का म्हणलं की सांगता येतच म्हणतात. एकाला संताच्या बद्दल आदरानं बोलायची भावना नाही, एका संत वचनाच्या संबंधानं श्रद्धा नाही, आस्था नाही, पण सांगायला बसतात. कुत्र्यानं सांगितलं, मला सांगता येतं म्हणे. काय सांगतोस, याला काय शिक्षा करू दे? त्या कुत्र्यानं सांगितलं, याला कालंजर मठाचा महाराज करा म्हणे. अरे मठाचा महाराज करा, मठाचा अधिपती नाही? हा, मठाचा अधिपती करा म्हणे. अरे मठाचा महाराज करा, ही शिक्षा? कुत्र म्हणलं, ही शिक्षाच आहे. कशी शिक्षा? कुत्र्यानं सांगितलं, मागच्या जन्मात मी तिथला महाराजच होतो म्हणलं, आणि मठाची संपत्ती वैयक्तिक स्वार्थाकरता वापरल्यामुळे हा कुत्र्याचा जन्म येऊन हे डोकं फोडून घेऊन फिरावं लागतं म्हणलं आता. आणि माझी अशी तुम्हाला विनंती आहे की देवा, याला कालंजर मठाचा महाराजच करा. तिथला मी या मठाचा महाराज होतो, तिथलाच याला महाराज करा म्हणे. याला महाराज करा म्हणल्याबरोबर त्या कुत्र्याच्या तोंडातून ते मागच्या जन्माचं चरित्र ऐकल्याबरोबर त्या भिक्षुकानं सांगितलं, महाराज काही करा, मला महाराज करू नका. वाटेल ती शिक्षा द्या, पण महाराज होणं नको. ते भिक्षुकानं सांगितलं. रामचंद्र प्रभूनं पुढे शासन त्याला काय करायचं ते केलं, हा भाग स्वतंत्र. पण मला काय सांगायचं, कुत्र्याला सुद्धा न्याय देणं
ही न्यायकारिता देवाची जर आपण पाहिली तर हा सर्वसाधारण जीवसापेक्ष गुण की विशेष जीवसापेक्ष सर्वसाधारण कोणत्याही जीवाच्या बाबतीमध्ये परमात्म्याची न्यायकारिता आपल्याला लक्षात घेता येते आणि विशेष जीवसापेक्ष असे देवाचे काही गुण असतात. देवाच्या ठिकाणी शरण्यता आहे. देव शरण्य की नाही? शरणागता शरण्य मीची एक जो मज होय अनन्य शरणतयाचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीची एक म्हणतात परमात्मा. शरण्यता हा देवाचा गुण आहे. पण शरण्यता हा गुण सर्व जीव सापेक्ष की शरणागत सापेक्ष? शरणागत सापेक्ष म्हणजे विशेष जीव सापेक्षतेनं तो गुण प्रवृत्त व्हायला लागला असं चिंतन करता येतं. म्हणजे काही गुण साधारण जीवसापेक्ष, काही गुण विशेष जीवसापेक्ष, पण हे जीवसापेक्ष गुण. एक जड सापेक्ष गुण जगत कर्तृत्व जगत संहारकत्व, काही जीवसापेक्ष गुण साधारण जीवसापेक्ष विशेष जीवसापेक्ष त्याच्यात भेद झाला. आणि काही गुणांचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. हे गुण असतात उभय सापेक्ष. जडाच्या अपेक्षेनेही तो गुण परमात्मा सांभाळतोय आणि जीवाच्या अपेक्षेनेही परमात्मा तो गुण सांभाळतो. याला उदाहरण जर द्यायचं झालं तर अंतर्यामित्व. परमात्मा अंतर्यामी आहे. अंतः तिष्ठन अंतरो यमयती. परमात्मा आत राहतो, आतून नियमन करतो. हे आत राहून आतून नियमन करणं, जडाच्या आत राहून जडाचं नियमन करतो की जीवाच्या आत राहून जीवाचं नियमन करतो की दोघाच्या आत राहून दोघाचं नियमन करतो? दोघाच्या यात राहतो. उपनिषदाचे शब्द सांगतो आपल्याला. ह्या पृथिव्याम तिष्ठन पृथिवीम अंतरो यमयती, ह्या विज्ञाने तिष्ठन विज्ञानम अंतरो यमयती. विज्ञान म्हणजे जीव आणि पृथ्वी म्हणजे जड पदार्थ. पृथ्वी मध्ये राहतो, पृथ्वीचं नियमन करतो. जीवा मध्ये राहतो आणि जीवाचं नियमन, जीवाच्या अंतःकरणात राहून जीवाचं नियमन करतो. मला सांगा, जीवात राहून जीवाचं नियमन म्हणलं की जीव सापेक्ष अंतर्यामित्व झालं, आणि पृथ्वीत राहून पृथ्वीचं नियमन म्हणलं की जड सापेक्ष असलेलं देवाचं अंतर्यामित्व झालं. म्हणजे अंतर्यामित्वासारखा देवाचा जो गुण आहे तो जड आणि जीव उभय सापेक्षतेनं प्रवृत्त होणारा गुण आहे. असं देवाच्या सापेक्ष गुणाचं चिंतन करताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुणचिंतन आपल्याला करता येतं. अजूनही काही थोडासा गुणचिंतनासंबंधातला विचार आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. ठर 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 ठर